मोठी अपडेट विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। आपण आतापर्यंत बलात्कार किंवा तत्सम जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये जी पीडिता आहे तिचं नाव डिस्क्लोज करत नाही असं आपल्या कायद्यामध्ये आहे। शक्ती कायद्यामध्ये त्याच्यासोबत आपण टाकलं होतं की ऍसिड विक्टिमचंही नाव हे पब्लिश होऊ नये। तर आता आपण या अमेंडमेंटद्वारे, ते काही बीएनएस मध्ये आलं नाही, तर या अमेंडमेंटद्वारे आपण एवढीच अमेंडमेंट करतोय की ऍसिड पीडितेचं नाव देखील त्या याच्यात येऊ नये। दुसरं जी अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये आपण जी अमेंडमेंट करतोय त्यात महिलांच्या गोपनीयतेचा विषय झाला की हे जे काही पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या म्हणजे कोणाशी सेक्शुअल ऍडव्हान्समेंट करणे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टीच गुन्ह्यामध्ये होते। आपण शक्ती कायद्यामध्ये आता जे वेगवेगळे डिजिटल माध्यम आले आहेत त्या डिजिटल माध्यमावरही स्त्रीची बदनामी केली तर ती बदनामी सेक्शुअल ऑफेन्सच्या अंतर्गत किंवा हे जे वेगवेगळे आपण रेपचे वेगवेगळे कॅटेगरीज दिलेले आहेत, मोलेस्टेशनच्या कॅटेगरीज दिल्या आहेत, त्या कॅटेगरीमध्ये येतील अशा पद्धतीनं आपण त्यावेळेस केलं होतं। आता तेच अमेंडमेंट आपण यामध्ये करतोय ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की दूरध्वनी, ईमेल, सामाजिक माध्यम मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील किंवा कामुक स्वरूपातील आक्षेपार्ह संवाद करणे, स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे वास्तविक किंवा बनावट चित्रण, तसेच स्त्रीचा कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दर्शवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्य चित्रफित, ऑडिओ किंवा व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे हाही गुन्हा असेल त्याच संज्ञेतला, म्हणजे त्याचं गांभीर्य आपण हे वाढवलेलं आहे। अशा प्रकारचे दोनच अमेंडमेंट आहेत की जे शक्ती कायद्यात होते पण बीएनएस मध्ये आलेले नाहीत, म्हणून ह्या दोन अमेंडमेंटला स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण पुन्हा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवतो आणि म्हणून हे विधेयक मी मांडलेलं आहे। एक मिनिट मांडायचं हां हो, पण हे इंट्रोडक्शन आहे, कन्सिडरेशनच्या वेळेला बोला ना तुम्ही। नाही करून टाकू आपण, ठीक आहे, त्यांना 2 मिनिटं काही बोलायचं असेल। सन 2000 तुम्ही महोदय आपल्या अनुमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मी मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला। माननीय अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो। सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यात आले। कन्सिडरेशन घ्या जरा 2-3। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय या सभागृहाचे नेते मुख्यमंत्री महोदय यांनी शक्ती कायदा जो पूर्वी सभागृहामध्ये मंजूर झाला होता आणि तो मंजुरी करता राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेला होता, त्याच्यामध्ये नवीन जे केंद्र सरकारनं आता सुधारणा केलेली आहे त्याच्यामधली कोणकोणती कलमं आली आहेत आणि ती कलमं पुन्हा या कायद्यामध्ये येणं अपेक्षित आहे नाही, किंवा ज्याच्यामध्ये काही 2 अधिकची कलमं ऍड करावी की जे स्टेट कलमं आहेत म्हणून आली। मला या निमित्तानं मुख्यमंत्री महोदय कृपया महाराष्ट्रामध्ये माझ्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नये, पण तरी सुद्धा मी माझ्या भावना या ठिकाणी मांडतो। महिलांचं संरक्षण झालं पाहिजे, त्यांचं सेक्शुअल हॅरेसमेंट होता कामा नये, त्यांना सर्वार्थानं संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं हक्काचं रक्षण झालं पाहिजे, त्यांच्या सगळ्याच कायद्याचं रक्षण किंवा एकंदरीत त्यांच्याबद्दलचा जो काही पिढ्यानपिढ्या
पुरुष प्रधान संस्कृतीनं जो काही महिलांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, त्यातून या महिलांची सुटका झाली पाहिजे असे वेगवेगळे कायदे अनेक वेळा करण्यात आले. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अनेक समाज सुधारक आहेत. आपण जरी पुरुष प्रधान संस्कृती म्हणालो तरी या महिलांच्या हक्कांकरता लढा सगळ्यात जास्त देणारे पुरुषच समाज सुधारक आहेत. हे मुख्यमंत्री महोदय आपल्याला मान्य करावं लागेल. महिला देखील आहेत. माझी विनंती आहे की ज्या पद्धतीनं महिलांच्या हक्काचं रक्षण आपण करतोय, त्यांच्या इज्जतीचं, इभ्रतीचं आपण जसं रक्षण करतोय, त्यांच्या चारित्र्याचं जसं आपण रक्षण करतोय, अशाच पद्धतीनं समाजामध्ये काही रिपोर्ट्स आहेत